प्रश्न काय विचारलाय, एका व्यक्तीने 30% सफरचंद विकल्यानंतर 30% सफरचंद विकलेले आहे, एकूण टक्के असते 100, 100 पैकी 30% त्यांना विकलेले आहे. 30% सफरचंद विकले असेल तर किती टक्के शिल्लक राहिले, 70% शिल्लक राहिले. हे टक्क्याच्या स्वरूपात आहे. 30% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 630 सफरचंद शिल्लक राहिले. म्हणजे टक्क्याच्या स्वरूपात काढलं तर 70%, आकड्याच्या स्वरूपात 630 म्हणजेच काय, 70% म्हणजेच किती तर 630. मग 100% म्हणजे किती, कारण तुम्हाला सुरुवातीच्या त्याच्याकडे किती सफरचंद होते ते करायचं आहे. मग 100% म्हणजे किती तर x, तिरपा गुणाकार करा. 70 गुणाकार x इज इक्वल टू 100 गुणाकार 630. एक जाग्यावर ठेवा, 70 तिकडे पाठवा, गुणाकार तिकडे गेल्यावर भागाकार होतो. मग 100 गुणाकार 630 डिवाइड बाय 70, वरचा अंडा खालचा अंडा कट होतो. 7 1 7, 7 9 63, 9 गुणाकार 100 किती तर 900 सफरचंद सुरुवातीला त्याच्याकडे होते. संपलं कार्यक्रम.